भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडी 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 निज भक्ताची आवडी निज भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडी 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 राखोनिया भूक तहान भूक तहान राखोनिया भूक तहान राखोनिया भूक तहान करी त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान वस्त्र भूषणे पुरवी भूषणे पुरवी वस्त्र भूषणे पुरवी भूषणे पुरवी चिंता त्याची वाहे जीवी चिंता त्याची वाहे जीवी त्याची वाहे जीवी त्याची चिंता वाहे जीवी चिंता त्याची वाहे जीवी चिंता त्याची वाहे जीवी राखोनिया भूक तहान भूक तहान राखोनिया भूक तहान भूक तहान करी त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान त्याचा बहुमान त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान निळा म्हणे त्याचे उने त्याचे उने निळा म्हणे त्याचे उने त्याचे उने नेदी पडो कवन्या गुने नेदी पडो कवन्या गुने पडो कवन्या गुने नेदी पडे कवन्या गुने नेदी पडो कवन्या गुने नेदी पडो कवन्या गुने निळा म्हणे त्याचे उने त्याचे उने निळा म्हणे त्याचे उने त्याचे उने नेदी पडो कवन्या गुने नेदी पडो कवन्या गुने पडो कवन्या गुने नेदी पडो कवन्या गुने नेदी पडो कवन्या गुने नेदी पडो कवन्या गुने राखोनिया भूक तहान राखोनिया भूक तहान करी त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान गढप्पा रखुमाई जय जय गढप्पा रखुमाई जय जय गढप्पा रखुमाई गढप्पा रखुमाई जय जय गढप्पा रखुमाई गढप्पा रखुमाई जय जय गढप्पा रखुमाई गढप्पा रखुमाई
जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई थोर नाही निज भक्ताची आवडी निज भक्ताची आवडी बकतान राखोनिया भुकतान आवडी भक्ताची आवडी निज भक्ताची आवडी राखोनिया भुकतान स्वरधारा फक्त स्वरधारा करित्याचा बहुमान करित्याचा
पाहुनिया भुकता करीचा बहुमान करीचा बहुमान करित्याचा बहुमान विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम दास गणू महाराज की सद्गुरु जोग महाराज की हल विठ्ठल 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 हल विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 निज भक्ताची आवडी निज भक्ताची आवडी सांभाळे त्या घडी घडी राखोनिया भुकतहान करे त्याचा बहुमान वस्त्रभूषणे पुरवी चिंता त्याची वाहे जीवी राखोनिया भुकतहान करी त्याचा बहुमान निळा म्हणे त्याचे उने निळा म्हणे त्याचे उने नेदी पडो कवन्या गुणे राखोनिया भुकतहान करी त्याचा बहुमान विठ्ठल 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 निज भक्ताची आवडी सांभाळे त्या घडी घडी राखोनिया भुकतहान खरी त्याचा बहुमान नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो तया माता पित्याचे नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे निज भक्ताची आवडी सांभाळे त्या घडी घडी राखोनिया भुकतहान करी त्याचा बहुमान प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी असलेले वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत कृत ऋणी भगवंत संत श्रेष्ठ निळोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागामाथेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्री संत निळोबाराय हे परमार्थ निष्ठ जो भक्त आहे त्या भक्ताविषयी देवाला कशी आवड निर्माण होते आणि भगवंत त्या भक्ताला कसं सर्वतोपरी सहकार्य करतो आजच्या अभंगात निळोबाराय सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. योगीराज चांगदेव महाराजाच्या जन्माने पवित्र झालेला तालुका, श्री संत बुवाजी व आरणगावकर यांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका आणि वारकरी संप्रदायातले शेवटचे संत चरित्रकार श्री संत दासगणू महाराजांच्या जन्माने दैदिप्यमान असलेला तालुका आपला नगर तालुका. या नगर तालुक्यात दासगणू महाराजांची जन्मभूमी, बरोबर आहे ना, असे अकोळनेर गाव आणि या अकोळनेर गावामध्ये जे काही अनेक आदर्श परिवार आहेत त्या अनेक आदर्श परिवारातील शेळके परिवार आणि या शेळके परिवारातील थोर देशभक्त वैकुंठवासी अंकुशराव यशवंत शेळके यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही आजची संकीर्तन रूपी सेवा आहे. आणि या सेवेसाठी उपस्थित सर्व शेळके परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हे पुण्यस्मरण पार पडत आहे. मध्यंतरी एक पुण्यस्मरणाला आम्ही आलो होतो इथे. आदरणीय आमचे सुरेश भाऊ धामणे, आपले सुरेश भाऊ बरोबर आहे धामणे, तर यांच्या सासरवाडीला ते पुण्यस्मरण होतं. मग या मंडळीने तिथं ही सेवा ऐकली आणि मग तेव्हापासून त्यांनी सुरेश भाऊच्या पाठीमागे पाठ पुरवली की आपल्याही पुण्यस्मरणाला आमच्याही अंकुशराव वैकुंठवासी अंकुशराव
यांच्याही पुण्यस्मरणाला कीर्तन सेवा करायची आणि मग वकील चांगला लागला की निकाल चांगला लागतो. हा नियम असल्यामुळं सुरेश भाऊने आम्हाला अट्टहास धरून आज एक मला सेवा होती इंदापूर तालुक्यात सकाळी, पण मग संभाजीनगरहून इंदापूरला जायचं त्यापेक्षा नगरच बरं. धावपळीत आता फार त्रास व्हायला लागला. रोज 2, एक नाही हा, रोज 2 कीर्तन आहेत अण्णा सध्या, आणि कधी कधी 3-4 दिवसापूर्वी मी 4 कीर्तनं केली अण्णा 24 तासात. आता सुरूच झालेत चौकडे कार्यक्रम. चांगली हळद लागायला लागली आम्हाला सुद्धा. आता एक देशसेवेमध्ये वैकुंठवासी अंकुशराव यांनी सुभेदार पद भूषविलं. भारत मातेच्या संरक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा क्षण वेचला. मृत्यूलोकामध्ये माणसाने एकतर देवभक्त असावं, नाहीतर साधुभक्त असावं, नाहीतर देशभक्त असावं. करावी तर देवाची भक्ती करावी, करावी तर साधूची भक्ती करावी, नाहीतर देशाची तरी करावी. आणि तिन्ही करायचं नसेल तर मग त्याने इहलोकाची यात्रा लवकरच संपवावी. इथं कशाला राहू ना, असून अडचण नसून खोळबा. एकतर देशभक्ती करावी, देवभक्ती करावी, अथवा साधूची भक्ती करावी. संपूर्ण आयुष्य त्यांनी देशभक्तीमध्ये खर्च केलं आणि ज्यावेळेस सेवानिवृत्त होऊन आले तरीही देशभक्तीची त्यांची सेवा काही वृत्ती राहिली नाही. आणि मग त्यांनी परिवहन महामंडळामध्ये काम केलं आणि मग उर्वरित जीवन त्यांनी आपलं असं एक आदर्श जीवन घालवलं. आणि मग त्यांचे चिरंजीव ईश्वर भाऊ, पुतणे कैलास भाऊ आणि दादा, एक सुकन्या आहेत मीराबाई, असा हे सर्व मोठा परिवार आहे. आणि त्यांनी त्यांची ही धुरा चालवलेली आहे. आणि या निमित्ताने आजची संकीर्तन सेवा यासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण भरत अण्णा शेलार बेलवंडीकर, सोमनाथ भाऊ गिरवले देवळगावकर, त्यांचं सर्व भजनी मंडळ, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण बाजीराव महाराज वराट, त्यांच्या सर्व संस्थेची मुलं, आदरणीय माऊली महाराज जासोद आणि त्यांचं सर्व परिवार. बघा ना, वडील टाळ घेऊन येत, मुलगा पखवाज वाजवतोय. ते त्यांचे वडील आहेत बघा, हात बांधून उभे असलेले पायजाम्यावरले. आपल्याकडं असं नसतंय. आपल्याकडं असं आहे, पोरग जातं आळंदीला आणि बाप जातो नारायणगावला तारखा द्यायला तमाशाच्या. पण हे बघा कसं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आमचं सर्व सारोळ्याचं भजनी मंडळ आदरणीय, हो नातू बी उभा आहे का, आता काय करावा. वा 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 वा. सारोळ्याचं भजनी मंडळ सुरेश भाऊ धामणे, आमचे शिर्के अण्णा, शिंगाडे भाऊ, बनशी तात्या, आदरणीय तुकाराम अण्णा धामणे, मला जे घेऊन आले असे आदरणीय आमचे जालिंदर शेठ मोरे, आमचे अंकुश भाऊ भोयरेकर, भोयऱ्याचं भजनी मंडळ, अकोळनेरचं भजनी मंडळ, दोन्ही चोपदार. नगरला आलं का काही पाहायला भेटत नाही, हे 2 चोपदार फार गोड आहेत बघा. काय महाराज, आणि घरची चांगली परिस्थिती आहे पण माणसं परमार्थावर फार फार प्रेम यात बघायचं महाराज. हे कीर्तनाला रोज कुठं ना कुठं जाणार आहे. कीर्तन ऐकल्याशिवाय जेवतच नाही, भाकरच जात नाही. पप्याच्याही म्हणली तुम्हाला असं बाहेरचं किती खायचा नाद लागलाय. नाही बरं काय, मी विनोदाने म्हटलो, परंतु खरंच उभं आयुष्य दररोज कीर्तन. कीर्तन जर एक दिवस कीर्तन चुकलं त्यांना स्वप्नात कीर्तन येतं. हे दोघं चोपदार होते बघा त्या. म्हणजे रोज कुठं ना कुठं कीर्तन, कोणाचं कीर्तन असो, पण सेवा करायची वारकरी संप्रदायाची. आमचे महाराज जे आहेत, आता मला काही परिचय नाही महाराजांचा, विठ्ठल महाराज. असं का, वा वा वा. दोन्ही संस्थाचे आहेत का मग? अरे वा. विठ्ठल महाराज उत्कृष्ट हार्मोनियम वादक महाराज. असं का, वर 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 वर. उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. आम्हाला काय माहिती, आम्ही तुम्हालाच करायला लावलं असतं कीर्तन. आणि सर्व गावातील मंडळी, मातृवर्ग, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. एक थोड्याशा वेळात आपल्याला सेवा आवरायची. आमचे यशवंत महाराज ज्यांनी आमच्या दासगणू महाराजाची फार सेवा करतात बरं का, खरंच मानलं पाहिजे. दासगणू महाराजाच्या सेवेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केलंय. विठ्ठल निज भक्ताची आवडी सांभाळे त्या घडी घडी, राखोनी या भुकतहान करी त्याचा बहुमान. आजच्या अभंगात श्री संत निळोबाराय हे भगवंताला आपल्या भक्ताची कशी आवड असते आणि भगवंत त्याला कसं वेळोवेळी सांभाळतो
आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण या जर समाजावर नजर टाकली तर आपली एक गोष्ट लक्षात येईल की मृत्यूलोकातील प्रत्येक घटकाला आवडी निवडीचं बंधन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मृत्यूलोकात असा जीव नाही की ज्याला आवड निवड नाही. मृत्यूलोकात असा प्राणी नाही की ज्याला आवड निवड नाही. मृत्यूलोकात असा पशु नाही की ज्याला आवड निवड नाही. मृत्यूलोकात असा साधू नाही की ज्याला आवड निवड नाही. मृत्यूलोकात आलेला देवही असा नाही की ज्याला आवड निवड नाही. पशु पक्षापासून देवादिकापर्यंत प्रत्येकाला आवडी निवडीने जखडलेलं आहे. प्रत्येकाला आवडीचं बंधन आहे. प्रत्येकाला काही ना काही जीवनात आवड निवड आहे. त्याचे 4 प्रकार आमचे गुरुजी पांडुरंगबा वैद्य सांगायचे. अण्णा, आवडी निवडीचे 4 प्रकार वैद्य बाबा सांगायचे. पहिला प्रकार, एकाला एक आवडत नाही. वर्ग दुसरा, एकाला अनेक आवडत नाही. वर्ग तिसरा, अनेकांना एक आवडत नाही. आणि वर्ग चौथा, अनेकाला अनेकही आवडत नाही. पहिले 2 वर्ग एकामेकाच्या विरोधात आहेत आणि पुढचे 2 वर्ग एकामेकाच्या विरोधात आहेत. कसं 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 मी तुम्हाला पटवून सांगतो. वर्ग पहिला, एकाला एक आवडत नाही. एकाला अनेक सुद्धा आवडू शकतं ना. एकाला एक कसं आवडल? जेवायला बसल्यावर तुम्ही एक पदार्थ घेतात का अनेक घेतात? अनेक घेतात. भाकर घेतात, भाजी घेतात, पापड घेतात, लोणचं घेतात, काय असेल ते चटण्या चुटण्या सगळं घेतात. याचा सरळ अर्थ झाला की एकाला एक नाही आवडत, अनेक आवडतं. पहिला प्रकार. पुण्यासारख्या शहरात आम्हाला कीर्तनाचा योग येतो. मोठ्या मोठ्या माणसांचे संपर्क आहेत, त्यांच्याकडे जेवण्याचा योग येतो. जेवायला आलो का पुढं एक ताट असतं. त्या ताट्यात अनेक वाट्या असतात. त्या वाट्यांमध्ये अनेक पदार्थ असतात. का बरं? एकाला एक आवडत नाही, अनेक आवडतं म्हणून अनेक पदार्थ. पण त्या अनेक पदार्थांच्या वाट्यात एक वाटी अशी असते शिर्क्यांना की त्या वाटीत पदार्थ नसतो. मग पाणी असतं. पाणी, ते पाणी कशाला ठेवलेलं असतं माहिती का? एक पदार्थ खाऊन झाल्यानंतर दुसरा पदार्थ खाण्याच्या अगोदर त्या वाटीत हात बुडवायचा असतो. का बरं? एका पदार्थाची अभिरुची दुसऱ्या पदार्थाच्या अभिरुचीला बाधक ठरू नये आणि म्हणून ती वाटी ठेवलेली असते. ती वाटीच सांगती की एकाला एक आवडत नाही. एकाला जर एकच आवडत असतं तर वाटी ठेवून त्या वाटीत हात बुडून दुसरा पदार्थ भिन्न चवीने खायची गरज काय? वाटी कशाला ठेवलेली असते? बऱ्याच जण माझ्याबरोबर एक जेवायला आला, त्याने त्या वाटीतलं सुरुवातीलाच पाणी पिऊन घेतलं. कुठं न्यावा का नाही मोठी पंचायतच आहे. आता काही माणसं कुठं न्यायच्या लायकीची नसतात. वडाखाली जेव घालावा असली काही माणसं आहेत. आमच्या बरोबर एक माझा नाभिक मित्र आहे, तुम्हाला माहिती. तो आला होता एकदा जेवायला, तुम्हालाही माहिती. आणि तो जेवायला आल्यानंतर त्याने ती वाटी पाहिली. सगळ्या पदार्थात पाट्यात पदार्थ होते आणि त्या वाटीत पाणी होतं. त्याच्या लक्षात आलं नाही. आणि तो होता नाभिक संघटनेचा. तो नमावली, वाटी आहे म्हणलं. हो, वास्तारा घेऊन या आता, म्हणजे जुळूनच जाईल म्हणलं सगळं. ती वाटी सांगते की एकाला एक आवडत नाही, अनेक आवडतं. वर्ग पहिला. आता याच्या विरोधी दुसरा वर्ग आहे. एकाला एक आवडत नाही म्हणजे अनेक आवडू शकतं, असा पुढचा अर्थ तुम्ही घ्यायचा. वर्ग दुसरा, एकाला अनेक आवडत नाही म्हणजे एकही आवडू शकतं. सुदैवाडी मी ज्यांच्या हाताखाली शिकलो ते परमहंस परिव्राजकाचार्य भारतानंद स्वामी, प्रकांड पंडित महाराज. मी अण्णा त्यांच्या हाताखाली शिकलो बरं का, फार कडक. पण मी त्यांच्या परीक्षेला उत्तीर्ण झालो. भारतानंद स्वामींचा आश्रम आहे बीड जिल्ह्यात केस तालुक्यात होळला. तर होळला त्यांची वेदांत साधना स्थली. फार काटेवरली कसरत शिक्षण घेत असताना, किती मोठ्या घरचा असू द्या काय असू द्या, त्याने तिथं सेवा करायची, शिकायचं तसं शिकायचं नाही, कठीण. त्यांच्या आश्रमात अनेक पदार्थ बनवले जायचे स्वयंपाकासाठी. आम्ही ते भिन्न भिन्न रीतीने खायचो. पण स्वामी मात्र भिन्न भिन्न रीतीने खात नसायचे. काय करायचे? त्यांच्याकडे एक समुद्र फळ होतं कापलेलं. समुद्र फळ कसं असतं? आपलं कलिंगड असतं ना, अगदी तसंच असतं. कापलेलं असतं आणि कोरलेलं असतं. ते नाही का ते मोराचे पिसरे घेऊन फकीर येतात ना, त्यांच्या हातात तो कटोरा असतो बघा, तसा तो कटोरा असायचा. आम्ही सगळे पदार्थ भिन्न भिन्न रीतीने खायचो. पण स्वामीजी मात्र ते सर्व पदार्थ त्या कटोऱ्यात टाकायचे. भाजी असो, गुलाबजाम असो, खीर असो, भाकरी असो, सगळं एकत्र करून खायचे. एकाला अनेक आवडत नाही, एक सुद्धा आवडू शकतं. मी म्हणलं स्वामी, आम्ही पदार्थ भिन्न भिन्न रीतीने खातो,
मग तुम्ही एकत्र रीतीने खाता, तुम्ही का नाही या पदार्थाची भिन्न भिन्न रीतीने चव घेत? त्यांनी एक वाक्य भलं मार्मिक सांगितलं. ते म्हणले, ज्ञानोबा, चवच घ्यायची असेल तर संन्यास घेण्यात मजाच नाही. विठ्ठल एकाला एक आवडत नाही म्हणजे अनेक आवडू शकतं, एकाला अनेक आवडत नाही म्हणजे एक आवडू शकतं. आणि ते म्हणले, मला सर्व एकत्र करून खाण्यातच आवडतं. आता बाजीराव बुवा, मी आळंदीत राहिलेले आम्ही विद्यार्थी, आळंदीत जे राहिले त्यांना माहिती असेल की आळंदीत एकत्र भाजी येते बघा, एकत्र. पण ती विद्यार्थ्याला तीच भाजी आवडते महाराज. एकाला अनेक आवडत नाही, एक आवडतं. त्याच्यासाठी ते एक उदाहरण चांगलं आहे. आता वर्ग क्रमांक 3, अनेकांना एक आवडत नाही. अनेक जण जर एकत्र आले तर एक कसं आवडल? जुन्नर, आंबेगाव, खेड तालुका आहे आपल्या पुणे जिल्ह्यात, आणि तिथं यात्रा उत्सव असतो. आणि मग मिटिंग ठरतील, मग गावची जत्रा आणि कारभारी सत्रा, अनेक एकत्र येतात. मग अनेकांना एक आवडत नाही. मग गावातलं भजनी मंडळ असतंय, भजनी मंडळ म्हणतं, अहो गावची यात्रा आहे, सप्ताह केला तर बरं होईल. आळंदी देहू आपल्या परिसराचं भूषण आहे, सप्ताह करा. मग अनेकाला एक कसं आवडलं? लगेच दुसरी पार्टी उठती. आळंदीन देहूच आपलं भूषण आहे असं नाही, मग नारायणगाव सुद्धा आपलं भूषण आहे, ताफा आलाच पाहिजे. अनेकांना एक सप्ताह आवडत नाही. बघा तुम्ही, हल्ली लग्नाला लोक परवानग्या देतात, जत्रेला देतात, आता बैलगाड्याला सुरू झाल्या, पण सप्ताह करायचा म्हणलं का अनेकांचं एक मत होत नाही बा. आता अनेकांना एक आवडत नाही. आणि वर्ग 34, अनेकाला अनेक आवडत नाही म्हणजे एक सुद्धा आवडू शकतो. विठ्ठल विठ्ठल. अनेक जण जर जेवायला बसले, एखादा ताक घेतो जेवताना, दुसरा ताक घेत नाही, दूध घेतो, तिसरा दूध घेत नाही, मठ्ठा घेतो, चौथा मठ्ठा घेत नाही, पण पाणी घेत नाही असा कोणी? जेवायला जरी अनेक बसले, एखादा जरी पदार्थ एखाद्याने घेतला नाही, पण अनेकांना एक आवडू शकतं, ते म्हणजे पाणी. अनेक माणसं जरी असले तर आघवे या जगा एक, सेव्य जैसे उदक, ज्ञानोबा सांगतात. संपला माझा विषय. प्रत्येकाला आवडी निवडीचं बंधन आहे. एकाला एक आवडत नाही, एकाला अनेक आवडत नाही, अनेकाला एक आवडत नाही, अनेकाला अनेक आवडत नाही. या अशी आवडी निवडीची गंगा समुद्राकडे निघालेली आहे, मानवी जीवनरूपी समुद्राकडे निघालेली आहे. या आवडी निवडीच्या गंगेला एक प्रवाह आहे. कोणता प्रवाह आहे? एक प्रकारचं वळण आहे त्या आवडी निवडीच्या प्रवाह गंगेला. कोणतं वळण आहे? यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही, हे वळण आहे. हे संस्कृतमध्ये मी तुम्हाला मराठीत सांगण्याचा प्रयत्न करेन. आवडी निवडीच्या गंगेला एक वळण घेऊनच पुढे जावं लागतं. कोणतं आहे वळण या आवडी निवडीच्या गंगेला? तर यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही, म्हणजे मराठीत सांगतो, आपलं जर प्रेम एखाद्यावर बसलं, आपली जर आवड एखाद्यावर बसली, तर त्याची सुद्धा आवड आपल्यावर बसते. याला म्हणायचं यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही. हे आवडी निवडीच्या गंगेला असलेलं एकच वळण आहे. तुम्हाला जर त्या माणसाचं प्रेम आपल्यावर बसावं असं वाटत असेल, तर अगोदर आपणही त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. महाराज, तुम्हाला मी सगळ्या ठिकाणी दाखवून देईल महाराज. यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही. पदार्थात दाखवून देईल, पशुपक्ष्यात दाखवून देईल, माणसात दाखवून देईल. एखादा पदार्थ जर तुम्ही आवडीने जोपासला, तर तोही पदार्थ तुम्हाला आवडीने मदत केल्याशिवाय राहत नाही. शेतकरी वर्ग आहे जवळजवळ. शेतकरी वर्ग पुढं पावसाळा आहे, पाऊस पडल्यावर वापसा होत नाही. झालेल्या वापशात मढे झाकून या करती पेरणी, कुणबियाची वाणी लवल आहे. अशा वेळी आपली सर्व साधन सामुग्री ठीकठाक असावी. आणि म्हणून शेतकरी काय करतात माहिती का? आवडीने अगोदर सर्व शेतीची अवजारं आवडीने चांगली जोपासून ठेवतात. आणि ज्याने आवडीने जोपासून ठेवली, तीच संघ, तेच अवजार जड असलेले त्याला बरोबर आवडीनेच प्रतिसाद देतात. काही माणसं असे आहेत, उन्हाळ्यात ह्या संघांकडे दुर्लक्ष करतात, आणि मग पेरणी जवळ आल्यावर फन एकीकडं, रुमणं एकीकडं, घालाव पाठीत रुमणं. आवडीने अगोदर आपण जर जड पदार्थ जोपासला, तर तोही जड पदार्थ आवडीने आपल्याला प्रतिसाद दिल्याशिवाय राहत नाही. याला म्हणायचं यस्य प्रीतिही तस्य प्रीतिही. हे जसं जड पदार्थात आहे अण्णा, तसं मी तुम्हाला चेतन पदार्थात दाखवून देईल. पशुपक्षात तुम्ही एखाद्या, बघा घरात 10 माणसं राहतात,
पण घरातलं मांजर 10तल्या 9 जणाच्या मांडीवर येऊन बसत नाही, एकाच्याच बसतं. कोणाच्या? जे त्याच्यावर आवड आहे ना, तर मांजराची त्याच्यावर आवड बसते महाराज. आपण जर हात लावला तर गुर्र गुरकतोय महाराज. म्हणजे जो प्रेम करतो ना त्याच्यावर, त्याने नुसता हात लावला तर गुर्र 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 गुरकतच. पण त्या दोन्हीच्या गुरकण्यात फरक असतो बघा. ज्याने मांजर पाळलंय त्याच्या लक्षात येईल विठ्ठल विठ्ठल. आपलं पशुपक्ष्यांवर प्रेम बसलं तर पशुपक्ष्याचंही प्रेम आपल्यावर बसतं. आम्हाला एक लगड सर होते, माझं गाव इथं जवळच आहे. लगड सर एक आम्हाला एक वाक्य सांगायचे लहानपणी, मुलांनो आपण जर जीव लावला तर रानचं पाखरू जवळ येत. आपण प्रेम त्याच्यावर केलं का त्याही पाखराचं प्रेम आपल्यावर बसतं. उलट रानचं पाखरू जवळ आलं तर तुम्हीच म्हणाल हे कोण्या गावाचं. तर आपण एखाद्या प्राण्यावर प्रेम केलं तर प्राणीही आपल्यावर काय करतो? प्रेम करतो. हे जसं जड पदार्थाचं तसंच सजीव पदार्थाचं, जसं पदार्थाचं तसंच पशुपक्ष्यांचं, जसं पशुपक्ष्यांचं तसंच मानवाचं. लोक म्हणतात महाराज त्या माणसाचं आमच्यावर प्रेम नाही. हो पण तुझं आहे का त्याच्यावर? म्हणले आमचंही नाही. काय तुला अपेक्षा ठेवली तू सुद्धा? अगोदर तू त्याच्यावर प्रेम कर तरच तो तुझ्यावर प्रेम करील. विठ्ठल तुकोबरायाच्या गाथ्यात श्री भ्रातार संवाद नावाचं एक प्रकरण आलंय. आता ग्रस्ती माणसाने इथून गेल्या गेल्या ते वाचा बरं का. तुकाराम महाराजाचा आणि जिजाबाईचा संवाद आलाय. ज्याला ग्रस्ताश्रम उत्तम करायचा आहे त्याने हा श्री भ्रातार संवाद वाचला पाहिजे. तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात, अगं जिजे, लोकाला घरी कामं धामं नाहीत का म्हणून आपल्या घरी येतात. कोण येते घरा आमच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. लोक आपल्या घरी येतात त्यांना कामं नाहीत. लोकाला किती कामं आहेत, बारीक बारीक नाही का, बारीक सारीक कामं असतात. एवढी कामं टाकून लोक आपल्या घरी येतात ना, मग 2 शब्द प्रेमाने बोल. हो, कोण येते घरा आमच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. अगं देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. तू जर कोवळं बोलली त्यांच्या संग तर तुझं काही खर्च जाणार आहे का? अगं लोक कोणाकडे जात नाही पण आपल्याकडे येतात. आपण मान देतो म्हणून नाही येत, आपण त्यांच्यावर प्रेम करतो म्हणून तेही प्रेमाने आपल्याकडे येतात. ऐसे येती लोक प्रीतीसाठी, ऐसे येती लोक प्रीतीसाठी, ऐसे येती लोक प्रीतीसाठी, ऐसे येती लोक प्रीतीसाठी. माने पाचारिता नव्हे आरानुक, माने पाचारिता नव्हे आरानुक, ऐसे येती प्रीतीसाठी, प्रीतीसाठी लोक प्रीतीसाठी. आजच्या कीर्तनातलं एवढं एक प्रमाण घरी येऊन जायचं. आपण मान देतो म्हणून लोक यायला मोकळे नाही. लोक लय मानी स्वभावाचे झालेत. आपण प्रेम देतो म्हणून लोक येतात. माने पाचारिता नव्हे आरानुक, मग आयसे येती लोक प्रीतीसाठी. मान दिला तरी लोक आपल्या बाजूने राहत नाही, प्रेम दिलं तर लोक आपल्या बाजूने राहतात. 60-60 वर्ष लोकाला मान दिला तरी लोक त्यांच्या पाठीमागून निघाली. आणि प्रेम देणारा चहावाला जन्माला आला, भाईओ बहिणो, तो लोक त्याच्याच मागं निघाले. मला बघा ना तुम्ही, काय वैशिष्ट्य आहे का नाही. प्रेम देणाऱ्याच्या माघ समाज एवढं देणार झाला. संपला माझा विषय. यस्य प्रीती तस्य प्रीती. हे जसं पदार्थाचं तसंच पशुपक्ष्यांचं, जसं पशुपक्ष्यांचं तसंच मानवाचं. अण्णा तसंच देवाचा. लोक म्हणतात महाराज देवाचं आमच्यावर ध्यानच नाही. तुमचं आहे का देवावर ध्यान? आमचं देवीवर ध्यान आहे. बरं आला श्रीदेवी, श्रीदेवी, श्रीदेवी. आपलं देवावर ध्यान पहिलं ठेवा तर देव आपल्यावर ध्यान ठेवील. आपण ठेवतो ध्यान काडीभर आणि अपेक्षा ठेवतो गाडी भरायची. आपण गाडीभर ध्यान ठेवा तेव्हा तो काडीभर ठेवील.
आणि त्याने काडीभर जरी ठेवलं तर आपल्या जीवनाचं कल्याण झालं महाराज. इथंच गणित आपलं हुकलंय महाराज. आपण अगोदर त्याच्यावर प्रेम केलं का त्याचंही प्रेम आपल्यावर बसतच. विठ्ठल आवडी तयाची त्याची तया, आवडी तयाची त्याची तया, आवडी तयाची त्याची तया, आवडी तयाची त्याची तया. नाही चाड देवा आणि का सुखाची, नाही चाड देवा आणि का सुखाची, आवडी तयाची त्याची तया, आवडी तयाची त्याची तया. काय प्रमाण आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाने एवढं एक प्रमाण ध्यानात धरायचा. 100 चरणाच्या अभंगात आहे. 108 108 पारायण करा तर ते पाठ होतील, तसे नाही पाठवायचे. दोघालाही सांग नाही. हा हा त्याची 108 पारायण करा बरं का, पाठ होतील. फारच गोड आहेत. 2 अभंग आहेत तुकोबराच्या गाथ्यात. एक पांडुरंगा करू प्रथम नमन 100 चरणाचा आहे बरं का हा. कीर्तनकार पहिलं चरण म्हणतात, पुढचं काही बघत नाहीत, आता काय करावा. आणि दुसरा आहे गायीनं ओविया पंढरीचा देव. हे दोन्ही अभंग तो 101 चरणाचा आहे. 108 108 तुम्ही पारायण केले ना, त्याचे रोज एक करायचं, पाठ होऊन जाईल मला. सकाळी 1 दुपारी 1 संध्याकाळी 1. अवघे 10 मिनिटं लागते त्यांना पारायण करायला. गोड्या तुकाराम महाराज सांगतात, नाही चाड देवा आणि का सुखाची. देवाला तुमचं काय याचं घेणं देणं आहे, त्याच्याकडे लागण एवढं पडलंय. मग आवडी तयाची त्याची तया, तुमची आवड त्याच्यावर बसली रे बसली. यस्य प्रीतीही, तर त्याची आवड आपल्यावर बसते. तस्य प्रीतीही. आहे का नाही गणित. असं प्रत्येकाला आवडीनिवडीचं बंधन आहे. आपण विषय असा मांडला, प्रत्येकाला आवडीनिवडीचं बंधन आहे. त्याचे 4 प्रकार पाडले. एकाला एक आवडत नाही, एकाला अनेक आवडत नाही, अनेकाला एक आवडत नाही, अनेकाला अनेक आवडत नाही. त्याचं एक वळण पाहिलं. यस्य प्रीतीही तस्य प्रीतीही, अशी प्रत्येकाला आवड निवड आहे. आजच्या चिंतनात आपल्याला तिघांची आवड पाहायची. जीवाची आवड, संतांची आवड आणि देवाची आवड. जीवाला काय आवडतं, संतांना काय आवडतं आणि देवाला काय आवडतं. तर जीवाला 5 गोष्टी आवडतात, संतांनाही 5च गोष्टी आवडतात, देवालाही 5च गोष्टी आवडतात. जीवाला 5 गोष्टी कोणत्या आवडतात. शब्द स्पर्श रूप रस गंध, किंवा आयसा कोण आहे हे जया नावडे. कोणतं. कन्या पुत्र घोडे दारा धन, हे 5 किंवा हे 5 कोणतं घ्या, पण 5 घ्या. जीवाला 5 गोष्टी आवडतात. शब्द, हल्ली कोणत्याही तरुणाच्या कानात वायरी घातलेल्या असतात. काय वीज पुरवठा कमी झाला का. हा, तुम्ही वायरी जरूर घाला, पण गाडी चालवताना का घालता, हा मोठा प्रश्न पडलाय मला. गाडी चालवताना तुम्ही कानात वायर घातली का तुम्ही मारताल यात नवल नाही, पण लोकाला मारताल. काल आमच्या गाडीला एक जण रिक्षावाला ओव्हरटेक करून गेला. आमच्या ड्रायव्हर मामांना थोडा फोन आला. 5-6 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. ओव्हरटेक करून गेल्यानंतर आमच्या ड्रायव्हर मामाने फोन ठेवला ना, आम्हाला पुढचं कीर्तन गाठायचं होतं. ड्रायव्हर मामा निघाले पुढं. रस्ता अरुंद होता, आम्हाला पुढचं कीर्तन गाठायचंय. ड्रायव्हरने गाडी वेगात काढली, पण ती रिक्षा आडवी यायची. 10 वेळा हॉर्न वाजवला, पण रिक्षावाला काय वाट द्यायना. आता काय कमाल झाली. त्याला ऐकू कसं जाईल, कारण त्याने कानात वायरी घातलेल्या होत्या. हॉर्न वाजवलेला ऐकू येणार, मागं आरसा काय नव्हता त्याला पुढं मागचं दिसण्यासाठी. त्याने काय उजव्या हाताला आरसा बसवलेला नव्हता. हॉर्न वाजवतोत आम्ही कंटाळलो. मी म्हटलं ड्रायव्हरला, अहो हे असं कवर चालायचं. तो म्हणला, त्या रिक्षाच्या मागं काय लिहिलंय वाचा. मागं लिहिलं होतं हे असंच चालायचं. मार झाली आता. अरे असं कवर चालायचं. त्याने बघा रिक्षाच्या मागं बोध वाक्य, काही गाड्यांच्या मागं फार वाचण्यासारखी वाक्य असतात. आलं बाया दाजीबा, भरली का चालली, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलं वाघानं. तुम्ही म्हणाल एवढे कसे पाठ. आम्ही रोजच फिरत होत ना. आता हे नाही पाठ करायचं, मग काय पाठ व्हायचं. हे असंच चालायचं. पुढे एक मोठा रोड आला का आम्ही गाडी पुढं काढली, त्याला आडी वाजली. अरे
दिसत नाही का म्हणला हॉर्न वाजायला 50 वेळा ऐकू येत नाही. आता म्हणलं माझी चूक नाही, मी कानात वायरी घातल्या होत्या. अरे म्हणलं तुझीच चूक आहे, इथून पुढं कानात वायरी घालायच नाही. तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे महाराज. आपण रस्त्यावर वाद नाही घालत बसायचं महाराज, लगेच पुढं निघायचं. आम्ही गाडी पुढं काढली, मी मागं वळून पाहिलं तर रिक्षाच्या पुढे एक वाक्य लिहिलं होतं, पुन्हा भेटूया. कशाला मारायला पुन्हा भेटूया. विठ्ठल विठ्ठल. शब्दाची आवड, शब्द स्पर्श, स्पर्शाची आवड. उन्हाळ्यात गरम चहा पिणारी माणसं मी तुम्हाला दाखवून देईल आणि हिवाळ्यात थंड पेय पिणारी माणसं मी तुम्हाला दाखवून देईल. याला म्हणायचं स्पर्शाची आवड. काहीला जिभेला चटका बसल्याशिवाय चहा पिलोच नाही असं वाटत. काही असं गरम गरम खातात, ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या तोंडातून अशा वाफा निघतात की त्या वाफेला जर वात लावली तर वात पेटन, एवढं गरम खाते. काही माणसं, एक म्हातारी स्वयंपाक करत होती, तिथे एक मनुष्य आला. तुम्हाला जर जेवायचं असेल ना, गडी माणसाची गाठ नाही यायची, लय लावाड, तिकडंच रस्त्यावरूनच काढून देणार. भूक लागली ना नीट आत जायचं, कारण महिलांना एक नाव आहे अन्नपूर्णा. ते कोणाला बी जेव घालणार महाराज, जेव घालायचं नाद असतो त्यांना. गेला एक जण घरात, एक माऊली स्वयंपाक करत होती, जेवायला बसला. किती माणसं उष्ण स्पर्श खातात. त्वची प्रकृतीचा वाघोरा, करी त्वचेची मोहरा, स्पर्शाची घोरा वना जाय, ज्ञानोबराय म्हणतात. एवढं उष्ण खातात. माऊली स्वयंपाक करत होती, स्वयंपाक करता करता तो तिथं आला. माऊली म्हणली जेवणार का? तो म्हणला मावशी जरूर जेवणार. मग तिने गरम पोळी, पहिलीच पोळी लाटलेली टोपल्यात टाकली होती. टोपला हा शब्द आमच्या नगरी तालुक्यातला आहे बरं का बुवा. नगरांतरी वसी जे तरी नागरची होय जे, बरं असू द्या. आणि मग ती गरम पोळी त्याच्या ताटात वाढली, वाफा निघत होत्या. त्या पठ्ठ्याने एका मिनिटात ती पोळी गरम खाल्ली. हो, मावशीने विचारलं स्वयंपाक कसा झाला? तो ना मावशी स्वयंपाक सुंदर झाला, पण पोळी आणखीन गरम पाहिजे होती. मावशी म्हणले अरे पहिलीच पोळी तुला वाढली, फक्त टोपल्यात टाकली होती. नाही आणखीन गरम पाहिजे. तिने परत पोळी लाटली, त्याला चपाती म्हणतात आपल्या भागात, पोळी म्हणतात. पोळी लाटली. आता लाटलेली पोळी तिने टोपल्यात नाही टाकली, उलथण्यावर घेतली आणि त्याच्या ताटात टाकली. फक्त तवा ते ताट एवढाच प्रवास झाला बघा पोळीचा. तर त्याने ती पोळी 1 मिनिटात खाल्ली. मावशी म्हणली कशी होती पोळी? तो म्हणला आणखीन गरम पाहिजे. म्हातारीने तर डोळेच फिरवले, आणखी गरम. पण म्हातारी सुद्धा अशी पाकशास्त्रात निष्णात होती बघा. तिने पुन्हा पोळी लाटली. लाटलेली पोळी आता उलथण्यावर नाही घेतली, मग तवाच पकडीत धरला आणि त्याच्या पुढे न्याला. हा तव्यावर खा. तर त्याने तव्यावर पोळी खाल्ली. मावशी म्हणली होती का गरम? तो म्हणला आणखीन गरम पाहिजे. महाराज मावशी आकोळनेरचीच होती आपल्या. मावशी म्हणली मुडद्या आता गॅसवर बसून खा. विठ्ठल विठ्ठल. अशी शब्द आता अण्णा सगळं सांगत बसत नाही. 5 ओव्या आता ज्ञानोबराने याच्यासाठी टाकितलेल्या. तोची प्रकृतीचा वाघोरा, करी त्वचेची मोहरा, स्पर्शाच्या घोरा वना जाय, कोणे के अवसरी निघोणी नेत्राच्या द्वारी, रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे, रसनेची वाटा निघोणी सुबटा, रसाचा चिदर कुटा भरो लागे, येण्याची ग्रहाने देहेशु करी निघणे, गंधाचे दारुने आडवे लंघी. विठ्ठल संपला माझा विषय. जीवाला आवड आहे शब्द स्पर्श रूप रस गंध किंवा आईसा कोण आहे हे जया नावणे. कोणतं? कन्या पुत्र घोडे दारा धन. या 5 किंवा या 5 गोष्टी आवडत नाही असा कोण आहे? प्रत्येकाला आवड निवड आहे. जीवाची आवड आपण पाहिली. वर्ग क्रमांक 2 संत. संताला काय आवडतं? तर संतालाही 5च गोष्टी आवडतात. कोणत्या 5 गोष्टी आवडतात? विठ्ठल विठ्ठल. बरोबर 5च येतं एका अभंगात. संत तुकोबाराय म्हणतात मला तर या 5च गोष्टी आवडतात. कोणत्या? तुकोबाराय सांगतात विठ्ठल विठ्ठल. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग.
चंद्रभागा लिंग पुंडलिक चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरु चिंतामणी कामधेनु कल्पतरु चिंतामणी चंद्रभा पुंडलिक चंद्रभागा कामधेनु कल्पतरु चिंतामणी कामधेनु कल्पतरु चिंतामणी तुकोबाराय म्हणतात मला सुद्धा पाचच गोष्टी आवडतात. मोजून बघा पाचच येतात. आवडे बोला. पंढरी म्हणा एक, भीमा, पांडुरंग, चंद्रभागा आणि लिंग पुंडलिक. ते लिंग पुंडलिकाकडे लावायचा. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तिकडं नाही न्यायचं. कारण चंद्रभागेत पुंडलिक राहायचं शिवलिंगच आहे बघा. आळंदीत सुद्धा पुंडलिक राहायचं शिवलिंग आहे. लिंग पुंडलिक आवडे. संपला माझा विषय. संतांनाही पाचच गोष्टी आवडतात. आता खाली राहता राहिला देव. देवालाही काय आवडतं? अण्णा देवालाही पाचच गोष्टी आवडतात. कसं काय? अभंग आहे नाथ महाराजाचा. आवडे देवासी तो ऐका प्रकार. मोजून बघा पाचच येता. एक, नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा. दोन, गोपीचंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. चार, आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. पाच. आषाढीला किंवा कार्तिकीला पंढरपूरला गेले तुम्ही, हे देवाला आवडतं. पाचच गोष्टी आवडतात. नाही नाही, या पाच गोष्टीची साधना करणारा भक्त देवाला आवडतो. ना निळोबाराय सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या. निज भक्ताची आवडे निज भक्ताची आवडे निज भक्ताची आवडे निज भक्ताची आवडे निज भक्ताची आवडी. मध्यम. निज भक्ताचे आवडी निज भक्ताची आवडी निज भक्ताची आवडी घडी घडी सांभाळी त्या घडी घडी राखोनी आभूक तहान सांभाळी त्या घडी ग सांभाळी त्या घडी 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 राखोनी तहान राखोनिया भूक पेटी मास्तर आमच्या भाग्याने भेटला बघा आम्हाला. आम्ही दोघंही ना फडावरले म्हणणार आहेत. खर्ज, मध्यम, षडज. आता हे पाहिलं तो. आता तुम्हाला दुसरं दाखवतो. मध्यम, षडज, मध्यम, खर्ज हे दाखवतो. ते बाबा लय त्यातला मोरलेला आहे महाराज. आमच्याकडे टाळकरी असे वजनदार आहेत महाराज. उगा गाणे म्हणणारे नाचणारे हे तसलं का बाळगोळा नाही करीत आम्ही. वारकरी परंपरा घनो चोखच खायचं. विठ्ठल विठ्ठल. देवाला भक्ताची आवड. निज भक्ताची आवडी. निज भक्त म्हणजे आपले भक्त. आपणच का ही वस्तू माझ्या निजी मालकीची. निजी म्हणजे माझ्या मालकीची, आपल्या मालकीची आहे. तसे देवाला आपले भक्त आवडतात. निज भक्ताची आवडी. नुसती आवड असून काय फायदा आहे? ती आवड सक्रिय पाहिजे का नाही? वा, तुम्ही मला लयच आवडता हो असं द्या ₹1,00,000 हे
तेवढं नाही जुळायचं. नुसती वर 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 मायान उपाशी झोप ग बाया. आवड सक्रिय पाहिजे. मग देवाची आवड सक्रिय आहे का? देव त्या आवडीसाठी काही करतो का? तर सांभाळी त्या घडी घडी, त्या म्हणजे त्या भक्ताला घडी घडी म्हणजे वेळोवेळी पावलो पावली क्षण क्षणाला देव सांभाळतो. आवडीसाठी देव काही करतो. आवडीसाठी जीवही काही करतात, आवडीसाठी साधूही काही करतात, आणि आवडीसाठी देवही काही करतो. तीन लय प्रमाण आहेत माझ्याकडे. जीव आवडीसाठी काय करतात? एखाद्या पुरुषाची आवड आपल्या मंडळीवर असते, मग तिच्यासाठी तो काही करायला तयार असतो. महाराज वा. एक जण जेवायला बसला, त्याची आई त्याला वाटत होती, घास घेतला, असा रागावला. हा काय केलं हे? आई म्हणली वरण. वरण धोरण आहे का म्हणले त्याला? मरण आलं वरण खाता खाता, असं वरण असतं का? तन करायला लागला. आई म्हणली बाळ्या रागू नको, तुझ्याच बायकोने केलंय. असं होय? पातळणी तळे पण चवदार आहे. आवडीसाठी माणसं काही करतात. मला एक जण रानातून आला, राग राग, आई दारात बसली होती. 2 वाजले, मला भाकर नाही म्हणले. माझ्या जीवावर तुकडे मोडीता. 2 वाजले रानात, तरी मला भाकर नाही. राग रागा आईने पाहिलं, राग रागा आलाय आता आपली खरडपट्टी. आई घरात आली. सोनबाई बघा, सोनबाई तुझ्या मालकाची भाकर नाही नेली शेतात? नाही नेली आत्या. अगं राग रागा आलाय, दोघीची खरडपट्टी. सोनबाई म्हणली आत्या त्याची काळजी तुम्ही करू नका. आत्या 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 जरा आत्या तुम्ही, त्यांचा बेत मी पाहते. आणि फक्त सोनबाई दारात जाऊन उभी राहिली, पदर खोला. आणि तो तिकडून 2 वाजले, आम्ही कष्ट करायचे तुम्ही तुकडे मोडायचे म्हणजे, मला अजून भाकर नाही. मंडळी बाहेर जाऊ म्हणे, काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही तू होय. बर 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 बर. काय अवघड आहे महाराज. आवडीसाठी जीव काही करतात. आवडीचा मारेला वेडा, कैसा होय होय मने भेडा. कैसा होय होय मने भेडा, कैसा होय होय मने भेडा. कर्ज मध्यम. कैसा होय होय मने भेडा. कैसा होय होय, कैसा होय होय. आवडीचा कैसा होय होय माने पेडा, कैसा होय होय माने पेडा. काय माझ्या तुकोबरायचं प्रमाणे. आवडीचा मारीला वेडा, कैसा होय होय किंवा होय होय कैसा म्हणे भेडा. लोक आवडीसाठी काही करतात. आवडीचा ओरस न करी काय काय, हा प्रसिद्ध अनुभव आहे लोकी. नामदेव महाराज सांगतात जीव आवडीसाठी काही करतात. संत सुद्धा आवडीसाठी काही करतात. संतांची आवड देवावर, मग त्या आवडीसाठी संतांनी काय केलं म्हणू का? माग म्हणणार का? जयाची आवडे संसार त्यजीला, जयाची आवडे संसार त्यजेला. तेने का आबोला धरे लागे माये, पाया दिधली मिठी घातली जीवे गाठी. सावो मानये जग जेठी उभा ठेला गे माये, भेटवावो त्यासी चरण झाडीन केशी.
भेटवाव त्यासी चरण झाडीन केशी भेटवा होत्याचे भेटवा होत्याचे ज्ञानोबरायची गोड प्रकारची विरहणी मला भगवंताची आवड असल्यामुळं संसार त्यागला मला जयाची आवडी संसार त्यजीला आहेत ना अशी काही माणसं महाराज जीव आवडीसाठी काही करतात देव आवडीस संत आवडीसाठी काही करतात तर देवही आवडीसाठी काय करतो देवाची आवड भक्तावर निज भक्ताची आवडी मग काय करतो आवडीसाठी सांभाळे त्या घडी घडी वेळोवेळी पावलोपावली क्षणोक्षणी मागे पुढे उभा राहून मागे पुढे उभा राहे सांभाळीत भक्ताला सांभाळतो सांभाळ करत असताना काय लागतं काय नाही जीवनाच्या मूलभूत 3 गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा तर या 3ही गोष्टी भक्ताला देतो निळोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात राखोनिया भूक तहाना राखोनिया भूक राखोनिया भूक तहाना राखोनिया भूक तहाना राखोनिया भूक बहुमान करी त्याचा बहुमान राखोनिया भूक राखोनिया भूक करी त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान राखोनिया भूक राखोनिया भूक भगवंत त्याला जीवनातल्या मूलभूत गरजा तर देतोच अन्न वस्त्र निवारा राखोनिया भूक तहान त्याला भूक लागली अन्न नेहून देतो तहान लागली पाणी नेहून देतो बिस्लरी नेहून देतो आणि करे त्याचा बहुमान त्या भक्ताचा काय करतो मान राखतो मान अन्न लागले मला खरं सांगा आपण पंढरपूरला निघतो काय असतं आपल्या बरोबर काय नाही फक्त पिशवी घेऊन निघतो दिंडीत जातो देव बरोबर खायला देतो का नाही ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम रामकृष्ण हरी दुपारी बासुंदी पुरी हो लोक काय काय वारकरी 10 दिंड्यात जेवत येत बो धन्य माता पिता तया हो सांगायचं काय राखोनिया भूकतहान आम्ही ज्ञानोबरायबरोबर जातानी तर पायी जातो बरं का पण त्या पण येतानी पायी येतो येताना ज्ञानोबराय रात्री 2 वाजता निघत येत बरोबर 1:30 वाजता पहिला करणा होतो ज्ञानोबरायचा 1:30 पहिला करणा झाला का झोपायचं नाही लगेच उठायचं नाही तर ज्ञानोबराय सनाट निघत येत महाराज रात्री बैल सरसर चालतात पालखीची वारकऱ्याला त्यांच्या पाठीमागं चालावं लागतं 1:30 उठलं का पहिली वळकुटी बांधायची गाडीत नेऊन टाकायची बाहेर बिहेर जाऊन आलं का लगेच 1:45 5 कमी असताना तिथं हजर राहायचं पालखी पुढं 2 करणा सुरू झाला का महाराज ज्ञानेश्वर माऊली अण्णा आमच्या बरोबर असतात आम्ही दोघं असतो परतीला रात्री 2 वाजता ज्ञानोबराय निघतात पण पहिला 20वा असतो 3 वाजता 1 तासानंतर 1 तासभर चालतात 3ला 3:15ला 3:30ला ते टप्पे ठरलेले आहेत थांबले का 3 3:15ला लोक गरम भाकरी घेऊन येतात महाराज कसं काय देव त्यांना देतो का नाही बरोबर वारकऱ्याला आणणार म्हणजे आणणार लोक खायला महाराज गरम दूध धारोष्ण म्हणजे ताजं दूध काढून आणलेलं गिऱ्हाईकाला द्यायला पाणी टाकलेलं नाही धारोष्ण दूध गरम दूध पोहे उपीट म्हणताल ते हो वारकऱ्याला हे देव राखोनिया भूकतहान यावर्षी
आम्ही अंगावरल्या कपड्यानिशी गेलो बरं का अण्णा. काय सोय, आम्ही 13 जण पायी गेलो पंढरपूरला. आषाढीला कठीण होतं बरं का. तुम्ही 5 जण होते, आम्ही 13 जण होतो. आणि ज्ञानोबराच्या वाट्याने गेलो नाही, पोलीस आडवीत होते. तुकाराम महाराजाच्या वाट्याने मग आम्ही उसाने शिरलो. चोरोनिया तुझ पाशी येती त्यांशी न कळता. पण लोकांनी आम्हाला तिथं जीव घातला बरं का महाराज. अडचणीतून गेलो आम्ही. त्याच्या मागच्या वारीला तर वारकरी नदीतून गेले बा, कारण पोलीस चौकडे उभे होते. तर नदीत का ना पोलीस उभे राहतील. वारकऱ्याने रात्री नदीत उड्या टाकल्या चंद्रभागेत. 2-2 किलोमीटर पोहत गेले. एकदा पंढरपुरात गेलं का पकलं मग असं गेलेच वारकरी. मला नात ना शासनाच्या बापाचं पित्र जेवलेले आहेत वारकरी. वारकऱ्याच नादी नाही लागायचं महाराज. आणि मग राखोनी या भुकतहान करी त्याचा बहुमान. देव त्याचा बहुमान करतो. वस्त्रभूषणे पुरवी, त्या भक्ताला वस्त्र देतो, भूषण देतो. चिंता त्याची वाहे जीवी, त्या भक्ताची चिंता करतो. निळा म्हणे त्याचे उने, नेदी पडो कवन्या गुणे, त्या भक्ताला काही ऊन पडू देत नाही. राखोनी या भुकतहान करी त्याचा बहुमान. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा. विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. निज भक्ताची आवडी सांभाळे त्या घडी घडी. राखोनी या भुकतहान करी त्याचा बहुमान. वस्त्रभूषणे पुरवी. 2 मिनिट घेतो. जिजाबाई स्नानाला बसल्या. एकच पातळ होतं, नानीवर ठेवलं होतं, आंघोळ करीत होत्या. आणि तेवढ्यात तुकाराम महाराजाच्या दारात एक ब्राह्मण म्हातारी आली. तुकोबा, मला वस्त्र राहिलं नाही, मला तुम्ही वस्त्र द्या. तुकाराम महाराज म्हणजे ठीक आहे. संपूर्ण घर शोधलं तर एकच वस्त्र होतं, आणि ते नानीवर होतं. आता म्हातारीला द्यावा तर मंडळीला नाही राहायचं, आणि मंडळीला ठेवा तर ब्राह्मण म्हातारी एकच वस्त्रावर आहे. मागचा पुढचा महाराजांनी काही विचार केला नाही. तुकाराम महाराजांनी तेच वस्त्र घेतलं आणि त्या ब्राह्मण माईला दिलं. त्या ब्राह्मण माईने पाहिलं, म्हणजे महाराज तुमच्याही मंडळीला एकच वस्त्र आहे, मी पाहिलं तुम्ही घर शोधत असताना, ते तुम्ही मला दिलं. पांडुरंग तुमचं कल्याण करो. तुकाराम महाराज म्हणजे हळूबोळ हळूबोळ. त्या जिजाबाईने ऐकलं तर आपल्या दोघांचं कल्याण नाही, भिवंडीच होईल. मग ते ब्राह्मण म्हातारी गेली निघून. तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं, आता जिजाबाई स्नान झालं का वस्त्र पाहिलं, नानीवरला आपण चोरून दिलंय. आपली खरडपट्टी. महाराजाने विना चिपळ्या उचलल्या, बाराबंदी घातली, पगडी घातली. महाराज गेले पांडुरंगाच्या देवळात. जिजाबाईचं स्नान घालून नानीवर पाहिलं तर वस्त्र नाही. वीज कडावी तशी कडावी. कशाला दिला असं माझ्या बापाने याला, कशाला मला भीक मागायला जन्माला घातलं. कापडं नाही, चोपडं नाही, खाया ना लेया ना नेसाया, दुःख भोगावया जन्मा आले. महाराज या तन 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 करायला लागल्या. कोण? जिजाबाई. नेमकं गावातून वराड चाललं होतं लग्नाला, आणि जिजाबाईला न्यायचं होतं. वराडी थेट घरात. चावरा जिजाबाई, आता काय करा. वराडीच घरात आले. आता जिजाबाईला प्रश्न पडला, वल्या पडद्याने जायचं का त्यांच्या पुढं. पांडुरंगाच्या लक्षात आलं, अशा वेळी जर मी हिला वस्त्र पुरवलं नाही तर उद्या जिजाबाई माझ्या देवळात येताना तोडच घेऊन येईन, एखादी दगडच घेऊन येईल. काही पांडुरंगाने विचार केला नाही. अंगावरला बहुमोल किमतीचा पितांबर काढला, जिजाबाईच्या अंगावर टाकला. जिजाबाईने ते वस्त्र पाहिलं. आंबाबाई तुझी मोठी कृपा आहे ग. देव म्हणले आंबाबाईच्या मालकाने दिलंय, आंबाबाईने नाही. याला म्हणायचं वस्त्रभूषणे पुरवी, चिंता त्याची वाहे जीवी. राखोनी या भुकतहान करी त्याचा बहुमान. कैलासवासी अंकुशराव यशवंत शेळके यांचं प्रथम पुण्यस्मरण. या निमित्ताने अकोळनेर ग्रामस्थ, त्यांचे नातलग, शेळके परिवार, वारकरी परिवार, बाहेरगावून आलेले त्यांचे पाहुणे मंडळी, सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पण. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तो
तुकाराम 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 निळा मने त्याचे ऊने निळा मने त्याचे ऊने नेदी पडो कवन्या गुने नेदी पडो कवन्या गुने राखो निया भुकतहान राखो निया भुकतहान ललत ललत है राखो निया भुक म्हणतेत का म्हणता का करी त्याचा बहुमान चुकलं तर माफी मागतो आम्ही गावातले करी त्याचा बहुमान मान हे मान मान करी त्याचा बहुमान राम ललत ललत असं म्हणणार का म्हणा ललत या ललत ऐका दिसे कसं करी त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान बहुमान हे बहुमान
त्याचा त्याचा हे त्याचा बहुमान अन्ना करी त्याचा बहुमान राखोनिया भुकतहान राखोनिया भुकतहा विठ्ठल जय जय विठ्ठल